नाशिकच्या सरफ बाजारातील अनेक दुकानांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। मध्यरात्रीच्या सुमारास गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ झाली। 90 ते 100 दुकानांमध्ये पाणी शिरलंय आणि यात अनेकांच्या साहित्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। सरफ बाजारातील अनेक दुकानांमध्ये सध्या गाळ आणि चिखलाचं साम्राज्य आहे। नाशिकमध्ये कालपासून पाण्याची पातळी सातत्यानं वाढतीये। नाशिकच्या गोदाघाट परिसरात एकीकडे पूर आलेला आहे, तर दुसरीकडे गोदाघाट परिसराच्या लगत असलेल्या सराफ बाजार परिसरामध्ये आता पाणी शिरल्यामुळे दुकानांमधल्या मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं बघायला मिळत आहे। हे सगळे दुकानं जे आहेत ते आता पूर्णपणे या ठिकाणी पाण्याच्या एकूणच आधिपत्याखाली आल्याचं बघायला मिळत आहे। आपण दुकानांमध्ये जर बघितलं तर दुकानामध्ये सुद्धा चिखलाचा गाळ जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। हे सगळं सामान जे आहे ते अस्तव्यस्त झालेले आहे। दुकानात 10 फूट पाणी इथं होतं, 8 ते 10 फूट। किती नुकसान झाले पाण्यात? तर नुकसानचा अंदाज काय की माल काही वाहून जातो त्या अंदाज काढता येत नाही, पण 50-60 हजाराचं नुकसान होऊन जातं आमचं। किती दुकानांमध्ये साधारण पाणी शिरलं होतं? हे साधारणतः दोन्ही बाजूने मिळून 100 दुकान आहेत तिथे। 100 दुकानं, 15 ते 20 टपरे पण वाहून गेले त्याच्यामुळे। 15 ते 20। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।